इयत्ता 10वी मराठी विषय सारांश लेखन कशा प्रकारे लिहायचं आहे येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये ते मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन तुम्हाला लिहायचं असतं। तसं पाहायला गेलं तर मित्रांनो पत्रलेखन मित्रांनो लिहायला सोपं आहे, ज्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात। जर तुम्ही औपचारिक पत्रलेखन लिहिले तर मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स भेटण्याचे जास्त चान्सेस असतात। आता लक्षात घ्या मित्रांनो, काही मुलांना जर सारांश लेखन लिहायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे। चला तर मित्रांनो थोडासा वेळ न आपण डायरेक्टली पाहूया कशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये सारांश लेखनचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी सांगून देतो सारांश लेखन म्हणजे नक्की काय असतं। लक्षात घ्या, तुम्हाला एका जागेवरती डिटेल उतारा दिलेला असतो, मोठाचे मोठा उतारा दिलेला आहे, त्याला तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणजे त्या उतार्यामध्ये नक्की कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते लिहिणं म्हणजे त्याला सारांश लेखन असं म्हणतात। आता पाहूया आपण इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला एक अपठित उतारा दिलेला असतो। त्या अपठित उतारात तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं। म्हणजे काय करायचं असतं, तो उतारा वाचायचा असतो आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायच्या असतात। आता लक्षात घ्या, हे करताना तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची, पहिल्यांदा उतारा नीट वाचायचा आहे आणि लक्षात घ्या समजा उतारामध्ये 9 ते 10 लाईनी आहेत तर तुम्हाला फक्त 3 लाईनीमध्ये सारांश लेखन करायचं आहे। म्हणजे 1/3 पार्ट म्हणजे 1/3 भागामध्ये तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये करायचं असतं। म्हणजे तुम्हाला आहे अशा लाईनी कॉपी पेस्ट करायचं असतात। म्हणजे मुलं काय करतात, 9 लाईनचा उतारा आहे तर त्यातील कोणते पण 3 लाईन उचलतात आणि जशा तशा लिहितात, हे चुकीचं आहे, याला तुम्हाला चांगले मार्क्स भेटत नाहीत। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सिंपली मित्रांनो तुमच्या भाषेमध्ये तो नीट उतारा वाचायचा आहे आणि तुमच्या भाषेमध्ये त्याला लिहायचं आहे। आता आपण एक उदाहरण पाहूया जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे। पहिल्यांदा मी उतार वाचतो। आपला उतार आहे, फुले कोणाला आवडत नाही, ती सर्वांनाच आवडतात। कोणाला ती पूजेसाठी हवी असतात, कोणाला ती हारतुरे गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात, पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही। फुले शक्यतो वेलीवर किंवा फुले झाडांवर राहू द्यावीत, ती गळून पडली तर गोळा करावीत। पारिजातकाचा सडा आणि सतत पाहतच असतो, वेलीवरची फुले कोमजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काहीच ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल। फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवर करू नये असे अनेकांना वाटेल, पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते। फुले म्हणजेच निसर्गाचे भावकाव्य जणू। आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक मोठा उतार आहे। आता मी पूर्ण वाचत नाही, पण थोडासा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे। ह्या उतारास तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे। आता मी तुम्हाला याचं सारांश लेखन कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो। तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा याला टायटल दिलेलं आहे, एक शीर्षक दिलेलं आहे, शीर्षक दिलेलं आहे फुलांसाठी फुले। आता मित्रांनो लक्षात घ्या, हा जो शब्द आहे तुम्ही जर पाहिला तर एक चांगल्या प्रकारे उतारामध्ये दिलेला आहे आणि ह्या शोभतोय म्हणजे ह्याला समजतोय, ह्या गोष्टीला मित्रांनो हा रिलेट होतोय, अशा प्रकारचं तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याला थोडक्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे आता काय दिलेलं आहे मध्ये, फुले सर्वांनाच आवडतात पण ती कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आवडावी असे होता कामा नये। ती सुंदर फुले म्हणून आवडायला हवीत, फुले झाडावरून तोडू नयेत, ती कोमजण्याच्या काही तास तोडायला हरकत नाही, ती झाडावरून गळून पडल्यावर वेचावीत। फुले रंग रूप गंध याची उधळण करून आपल्याला आनंद देतात, त्याबद्दल त्यांच्याशी कृतज्ञ राहिले पाहिजे। त्यांची मंदिर उभारली पाहिजे, घरात त्यांना खास चौरगांचे आसन असावे। म्हणजे लक्षात घ्या, इथं फुलांना पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे, फुलांच्या भावना सांगितलेल्या आहेत। अशा प्रकारे एक उतारा होता आणि त्याचं एक सारांश लेखन होतं। तुम्हाला यावरून तुम्हाला आयडिया आली असेल कशा प्रकारे तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे। माझं असं मत आहे, जर तुम्हाला पत्रलेखन अवघड वाटत असेल तरच तुम्ही सारांश लेखनाकडे जावा। सारांश लेखनामध्ये मार्क्स मिळवणं थोडंसं अवघड जातं पत्रलेखनाच्या तुलनेत, पण तुम्ही अशा प्रकारे मी सांगितलेल्या काळजी फॉलो केल्या आणि तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल तर मित्रांनो तुम्ही सारांश लेखनामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्यामुळे करू नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।